इकडे जेवण बनवणे सुरू आहेत. इकडे माई जेवण बनवत आहेत इकडे, तर बघू शकता आपण. हे स्वयंपाकगृह आहेत. टोटल 152 येथे वृद्ध राहतात आणि इकडे जेवणसुद्धा सुरू आहेत. तर यांच्यासाठीच इकडे भजे सुद्धा असतात. भजे असतात का? भजेसाठी सुद्धा तयार केलेली आहेत. हा स्वयंपाक रूम आहे. तर मित्रांनो, हा स्वयंपाक रूम आहे आणि इथे माई स्वयंपाक वगैरे बनवत आहे. इथे टोटल 152 वृद्धाश्रमात बापू आणि माई वगैरे राहतात. इथे महिला 83 आहेत आणि पुरुष मंडळी 52 असे काहीतरी आहेत, 63 आहेत. टोटल म्हणून 152 इथे आई वडील राहतात आपले समजा. आणि शासनाची मान्यता आहे फक्त 25, तरी इथे 152 आहेत. मदत करणार. आणि इकडे संडास बाथरूम आहेत. हे संडास बाथरूम केलेले आहेत माईसाठी. इकडे पुरुषांसाठी इकडे माई हा संडास बाथरूमचा एरिया आहे मस्त. आणि इकडे पुरुषांना वृद्ध बाबांना राहण्यासाठी इकडे पूर्ण व्यवस्था केलेली आहे. इकडे फॅन आहेत, मच्छरदाणी आहेत, गादी वगैरे सर्व आहेत. तर बापू काहीतरी पुस्तक वाचत आहेत. इकडे बापू आराम करत आहेत. आणि बघू शकता तुम्ही एकदम मस्त व्यवस्था केलेली आहे. एकदम मस्त व्यवस्था आहेत राहण्यासाठी. स्वच्छ व्यवस्था एकदम सुपर. काय वाचन सुरू आहेत बापू? हरिपाठ सुरू आहेत. बापू इकडे हरिपाठ वाचत आहेत बिनधास्तपणे. बापू आपण कुठले? मांगला देवी. कधीपासून राहता इथे? 7 महिने झाले. हो का? तुम्ही बापू कुठले? काय जी? तुम्ही कुठचे आहात? आम्ही तिकडले तलाव फैलाकडले. हो. धोबीघाट. धोबीघाट. वीटभट्टी. हो हो. किती दिवस झाले? बापा आता 6 वर्ष होत आहे. 6 वर्ष झाले तुम्हाला इथेच राहता? जी इथेच राहता. 6 वर्ष झाले. हो इथेच राहत. बापू तुम्ही कुठचे? माळुंगी. माळुंगी. हो मला झालं 20-25 वर्ष जसा आश्रम चालू आहे. 20-25 वर्ष झाले बापूला? हो तर येणं जाणं कुठे. हो. गाव माळुंगी. गाव माळुंगी आहेत. पण त्या आता इथंच मतदान होऊन जाईल आपलं. हो. तर इकडे माईंचा हॉल आहे, ते बघू शकता. ही माई आहे. काय माई काय सुरू आहेत? हो. कधीपासून राहता इथे? ऐकू नाही येत बाबा. काहीच नाही. काय करता आता? तर हा हॉल आहे, बघू शकता तुम्ही. इकडे हॉल आहेत, इकडे माई आहेत. इकडे सर्व माई वगैरे असतात. हॉल हा फॅन सुरू आहेत वरी. इकडे कूलर सुद्धा आहेत. आणि इकडे माई जाग्यावर बसलेली आहेत. इकडे माई बसलेले आहेत. माई कुठले आहे आप? मानोरा. कधीपासून? 6 वर्ष. 6 वर्ष झाले इथेच राहत आहे. बघा 6 वर्ष झाले माईला. आपण एकेकांची मुलाखत घेणार आहोत. माई आपण कुठचे? यवतमाळचे. हो. कधीपासून राहते तिथं? 5 वर्ष होते मला. 1 मिनिट. हे लावा इथे. हे लावा. पकडा इथे. हां. कधीपासून राहता इथे? 5 वर्ष झाले. 5 वर्ष झाले. हो. कोण कोण आहेत घरामध्ये? कोणीच नाही. आम्ही दोघंच जण आहोत. दोघे पण इथेच आले? दोघं पण इथेच आहोत. इथेच आले? हो.
हो का? आमचं 5 वर्षापासून? 5 वर्षापासून. हो. आमचं कोणीच नाही आहे करणार. कोणीच नाही करणार. माझी तब्येत राहत नाही बरोबर. जवळ घ्या. तब्येत राहत नाही. हो. हो. हे संधिवातानं खूप बिमार आहो मी. आता 4 महिने झाले खूपच बिमार आहो. हो. त्याच्यानं आता इथेच आहो मी. हो. लखवा मारला आहे माझ्या डोळ्याला. अच्छा. 15-16 वर्ष झाले. आणि डोळ्यानं दिसत नसले, हातापायाला एलर्जी झाली होती. आणि इथे आल्यानंतर बाबांना मग ऑपरेशन केलं यवतमाळला नेऊन. हो. आणि 1 वर्षाने आई डोळ्याचं ऑपरेशन झालं. ऑपरेशन झाले. हे बाबानेच केले. हो. आता बरं वाटतं? आता बरं वाटते. मस्त आहे. हो हो छान आहे. इकडे माई आहे. तिकडे माई मी आर्मीची. आर्नीचे. हो. हे ठेवा इथे. हे पकडा. हे पकडा इथे. काय कशी तब्येत? बरी आहे का तब्येत? तब्येत चांगली आहे. हो. किती वर्षापासून राहता इथे? आता झाले 4-5 वर्ष. 4-5 वर्ष झाले इथेच राहता? हो. हो का? बरी आहे व्यवस्था वगैरे? मस्त. व्यवस्था चांगली आहे. एकदम चांगली आहे. कोण कोण राहता घरामध्ये? घरामध्ये आम्ही 2 जण, मुलगा आहे. हो. ते सून बरोबर सून बरोबर. म्हणून याला. अच्छा. आपण सर्वांची मुलाखत घेणार आहोत. चला अजून दुसऱ्यांची मुलाखत. आपण एकेकाने सर्वांची डिटेल मुलाखत घेणार आहोत. इकडे वाला आहे आमचं. माई कुठले आपण? आलोडा बोरगाव. हा? आलोडा बोरगाव. आलोडा बोरगाव. हो. किती वर्ष झालं इथे? किती? झाली 1 वर्ष. 1 वर्ष झालंय का? हो का? बरी आहे तब्येत वगैरे? ठीक आहे. मस्त आहेत. हो. हो. माई आपण कुठले? नेरचे. हो. कशी काय तब्येत? तब्येत चांगली. हो. मस्त आहे तब्येत. मस्त दिसायला लागली. किती दिवस झाले इथे? तरी 3 महिने झाले. हो. बरं वाटतंय ना? चांगलं वाटतं. बरं वाटतं. तर बघू शकता माई वगैरे इथे आहेत. तब्येत वगैरे बरी आहे सर्वांची. संपूर्ण समाज सहभागाने ज्यांनी या वृद्धाश्रमासाठी शेती मिळवून दिली, शेती घेऊन दिली. लोणी येथील आदरणीय जयंतभाऊ नंदापुरे यांच्या सहकार्याने त्यांचे लोणीचे मित्र ब्रजेंद्रभाऊ चौधरी यांनी जागा मिळवून दिली. जागेनंतर निवास व्यवस्थेसाठी खासदार विजयबाबू दर्डा यांच्या निधीतून 1 हॉल आम्हाला प्राप्त झाला. गोपालभाऊ कोठारी यांच्या निधीतून आम्हाला संडास बाथरूम, ॲम्ब्युलन्स आणि 1 हॉल मधला ते आम्हाला गोपालभाऊ कोठारी यांच्याकडून प्राप्त झाला. आणि बाकी समाज सहभाग आहे. आमच्या वृद्धाश्रमाचे अध्यक्ष सुरेशभाऊ राठी यांच्या वतीने सुद्धा त्या ठिकाणी 2 हॉलची त्यांनी समाज सहभाग जमा करून 2 हॉलची निर्मिती केली. पुन्हा 2 हॉल एकाच माणसाने आम्हाला आदरणीय किसनरावजी बोरले पांढरकवडा यांच्या वतीने त्या दोन्ही हॉलची निर्मिती झाली. असं समाज सहभागातून आमचं हे सेवेचं काम चालते आहे. तर इकडे गार्डन आहेत बसण्यासाठी मायमाऊलींना. हा इकडे बघू शकता. हा हॉल, हा ॲम्ब्युलन्स आहेत. ही ॲम्ब्युलन्स आहेत. ही गाडी आहेत. इथे प्रथमोपचार होतात, दवाखाना वगैरे. आणि असे 6 हॉल आहेत.
एकूण 7 हॉल आहेत असे टोटल. इकडे सुद्धा आहे आणि इकडे बसण्यासाठी हे जग मस्त निवांत आराम करण्यासाठी जागा आहेत एकदम मस्त. इकडे हॉल आहेत, इकडे सुद्धा हॉल आहेत, इकडे सुद्धा हॉल आहेत आणि इकडे सुद्धा हॉल आहेत. असे एकूण 7 हॉल आहेत. आराम करण्यासाठी एकदम उत्तम व्यवस्था केलेली आहे तिथे बापूने. तुम्ही बघू शकता. आपण बघू शकता माई आराम करत आहेत एकदम मस्त निवांत. झुला घेत आहेत. कसं वाटतंय माई तुम्हाला? बरं वाटतंय? दररोज आराम करता असं? हो, काही टेन्शन नाही. तुमच्या लोकांचा आशीर्वाद आहे. हो नाही, बापूचा आशीर्वाद आहे. हा बापू आहेत. बापूने सर्व व्यवस्था केलेली आहे. बाबाला चांगलं हो. बाबा दररोज इकडे आराम करतात. हा? तर आमच्या हा आई बाबा ग्राउंड पूर्ण बघू शकता तुम्ही. पूर्ण बापू आहेत. बापूंनी सर्व व्यवस्था केलेली आहे इकडे. जेवणाची, खाण्याची सोय, बसण्याची, निवांत आराम करण्याची, हे सर्व सुविधा इथे सुविधेने भरपूर आहेत इथे. जय माताजी. ए बेटा पडशील. काय केलं लेकरू ऐकत नाही. माझे संत चरणाची धूळ, संत चरणाची धूळ, तेथे करावे आंघोळ, तेथे करावे आंघोळ, पाहिले पाय तुझे देवा, आनंदने मन माझे देवा, आनंदने मन माझे देवा, आनंदने मन माझे